तर विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मी आज एक नवीन व्हिडिओ सादर करीत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळांतर्गत जी काही दरवर्षी 10वी-12वीची बोर्ड परीक्षा घेण्यात येते, तर त्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भात विषय आहे अर्थशास्त्र, वर्ग आहे 12वी अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये पेपरचं स्वरूप कसं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. तर आपण गेल्या 2-3 दिवसापासून 2-3 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रश्न पहिला विषय अर्थशास्त्र वर्ग 12वी या संदर्भात चर्चा करीत आहोत. आता प्रश्न दुसरा, त्यामध्ये कसा असतो म्हणजे कशा प्रकारे विचारला जातो त्या संदर्भात चर्चा करत आहोत. तर आहे प्रश्न वाचा. सूचना आहे नंबर 1, प्रश्नपत्रिकेत 5 प्रश्न विचारले जातील. विद्यार्थ्यांनी त्यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहावीत. नंबर 2, हा लघुत्तरी स्वरूपाचा प्रश्न आहे. संकल्पना अचूक ओळखून तिचे थोडक्यात स्पष्टीकरण लिहावे. तर प्रश्न पहिला आहे, पुढील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. प्रत्येकी 2 गुण आहेत. तर प्रकरण पहिले आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. नंबर 1, माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केली. माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केली. सप्टेंबर 21 मध्ये प्रश्न विचारला आहे. तर संकल्पना कोणती आहे बघा. तर संकल्पना आहे वैयक्तिक घटक अभ्यास आणि सूक्ष्म अर्थशास्त्र ही एक संकल्पना आहे आणि त्याचं स्पष्टीकरण आहे अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय. उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगाचा, वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास. तर दुसरा प्रश्न आहे नंबर 2, आशाने किंवा सविताने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. आशाने किंवा सविताने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. मार्च 22, जुलै 23 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचंही उत्तर अशाच प्रकारे आहे. उदाहरणातील संकल्पना आहे वैयक्तिक घटक अभ्यास किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय. उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगाचा, वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास. आता 3 नंबर, पहिलं झालं, दुसरं झालं, 3, शबानाने किंवा समीरने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. जुलै 22 मध्ये विचारलेला प्रश्न आहे शबानाने किंवा समीरने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. उत्तर आहे उदाहरणातील संकल्पना आहे. मध्ये उदाहरणातील संकल्पना ओळखायची, मध्ये संकल्पनेचे स्पष्टीकरण द्यायचे. तर उत्तर आहे उदाहरणातील संकल्पना उत्पादन घटकाचे मोबदले देणे आणि आहे संकल्पनेचे स्पष्टीकरण वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक आवश्यक असतात. या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल उत्पादकाकडून अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे मोबदले प्राप्त होतात. आता 4 नंबर आहे, रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले.
उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करावे. चौथा प्रश्न आहे, रमेशने उत्पादन विषयक सर्व निर्णय स्वतः घेण्याचे ठरवले. उदाहरणार्थ काय आणि कसे उत्पादन करावे. उत्तर आहे अ. उदाहरणातील संकल्पना, मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय. संकल्पना कोणती आहे? उदाहरणातील मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय. आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे, मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत उत्पादकाला किंवा व्यावसायिकाला उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेसाठी काही निर्णय घ्यावे लागतात. मुक्त बाजार अर्थव्यवस्थेत उत्पादकाला किंवा व्यावसायिकाला उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेसाठी काही निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय होत. हे निर्णय म्हणजे मुक्त बाजार अर्थव्यवस्थेतील व्यावसायिक निर्णय होत. व्यावसायिकाला किंमत, उत्पादन खर्च इत्यादी संबंधीही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागतात. व्यावसायिकाला किंमत, उत्पादन खर्च इत्यादी संबंधीही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागतात. या व्यावसायिक निर्णयात शासन किंवा इतर कोणत्या यंत्रणेचा हस्तक्षेप नसतो. नंबर 5. तर आपले संकल्पना प्रश्न झालेले आहे 1, 2, 3, 4, 5वा चालू आहे. राजेशने त्याला 1 महिन्याच्या कालावधीत किती वेळा रिक्षाने प्रवास करावा लागला हे मोजण्याचे ठरवले. राजेशने त्याला 1 महिन्याच्या कालावधीत किती वेळा रिक्षाने प्रवास करावा लागतो हे मोजण्याचे ठरवले. तर उत्तर अ आहे. उदाहरणातील संकल्पना आहे वैयक्तिक मागणीचा अभ्यास. आणि ब मध्ये आहे संकल्पनेचे स्पष्टीकरण. एका विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला एका व्यक्तीने ग्राहकाने किंवा एका व्यक्तीने केलेली वस्तूची किंवा सेवेची मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी होय. वैयक्तिक मागणीचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. तर संकल्पनेचे स्पष्टीकरण कसे द्यायचे? संकल्पनेचं नाव लिहायचं वैयक्तिक मागणीचा अभ्यास. आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण कसं लिहायचं? एका विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला एका व्यक्तीने किंवा एका ग्राहकाने केलेली वस्तूची किंवा सेवेची मागणी म्हणजे वैयक्तिक मागणी होय. वैयक्तिक मागणीचा सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. आता प्रकरण दुसरे, उपयोगिता विश्लेषण. नंबर 6. सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. जुलै 22 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. जुलै 22. उत्तर अ आहे. उदाहरणातील संकल्पना काल उपयोगिता. तर ब संकल्पनेचे स्पष्टीकरण आहे काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते किंवा जी उपयोगिता वाढते ती उपयोगिता म्हणजे काल उपयोगिता होय. नंबर 7. पूजाने किंवा मनीषाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. सप्टेंबर 21 मार्च 24 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. उत्तर आहे अ. उदाहरणातील संकल्पना आहे उपयोगिता. आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण ब मध्ये सांगितलेले आहे. मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. संकल्पनेचं नाव द्यायचं उपयोगिता आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण करायचं मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. आता 8 नंबर. निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. उत्तर अ. उदाहरणातील संकल्पना आहे स्वामित्व उपयोगिता. ब आहे संकल्पनेचे स्पष्टीकरण वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते
तेव्हा ती उपयोगिता निर्माण होते. तेव्हा जी उपयोगिता निर्माण होते किंवा वाढते ती उपयोगिता म्हणजे स्वामित्व उपयोगिता होय.